प्रिन्स 11 संघाने या ठिकाणी नाणेफेकी जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते प्रणित 11 संघाला. सलामीची जोडी मैदानात आपण या ठिकाणी पाहतोय राहुल आणि सुमित. चला खरे सुरुवात करूया खेळाला. आरंभ प्रारंभ शुभारंभ मुळारंभ गणपती बाप्पा मोरया. पहिला सामनाच्या सकाळच्या सत्रातील क्रिकेटचा थरार, क्रिकेटची रणधुमाळी, क्रिकेटचा द्वंद्व युद्ध, क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटचा महामेळावा या खिडूकपाडाच्या गावच्या मैदानावरती अर्थातच खिडूकपाडा प्रीमियर लीग. पहिला चेंडू पहिल्या षटकांच्या मार्कवर गोलंदाज वेदांत. हा सुंदर असा फटका कार्पेटच्या या ठिकाणी पाहायला मिळते. चेंडू मात्र जात आहे एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये. 4 धावांसाठी आलेला पहिला चौकार. डीजे अभिषेक धन्यवाद डीजे मास्टर. पहिल्या चेंडूवर खातं खोलतोय स्वतःच आणि वैयक्तिक संघाचं खातं खोलतोय राहुल. मोठा फटका या ठिकाणी. चेंडू जातोय का सीमारेषा पार. चेंडू गेला सीमारेषा पार. लॉंगअपच्या क्षेत्रामध्ये 6 धावांसाठी आलेला सिक्सा. संतोषजी वासकर साहेब आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. या संतोषजी वासकर साहेब आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसरा चेंडूवर घणाघाती प्रहार षटकार. धावसंख्या या ठिकाणी बिनबाद 10. पॉवर प्लेच्या षटकाचा अगदी मनमुराद आनंद लुटताना राहुल. हा एक क्लासिकल फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. पॉवर प्लेचा आनंद घेताना या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हर टिपच्या क्षेत्रामध्ये मारलेला हा चौकार. पुढला खरं तर या फलंदाजाने या गोलंदाजाला मात्र पुढेच काढलेला आहे. फटके या ठिकाणी मोठे पाहायला मिळतात. या ठिकाणी झेल होते का पाहायचा आहे. झेल घेतला जातोय. पहिली सफलता, पहिला हादरा, पहिला मात्र बुरुज या ठिकाणी बुरुजावर ढासळतोय. डीजे मते शिवाजी महाराजांना या गणाच्या माध्यमातून देते मानवंदना. चला पहिला गडी मात्र या ठिकाणी बाद झाला. अर्थ जगबलांचं नाव आहे राहुल. मात्र चांगली सुरुवात केली होती त्याने. 2 चौकार 1 षटकार ठोकले आणि चौथ्या चेंडूवर मात्र मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये बाद झाला. लेफ्ट हँड बॅट्समन नवीन अक्षय. हा चेंडू मात्र जातोय निर्धाव. खरं तर या फलंदाजाला वाटलं होते की हा चेंडू स्टेमच्या बाहेर जाईल, एक अवंतर धाव मिळेल आणि चेंडू मात्र सोडून दिला. चेंडू गेला तो सरळ विकेट टाकला होता स्टंपच्या वरून. चेंडू आतापर्यंत फेकले गेले तर 5. शेवटचा एक अंतिम चेंडू असेल पहिल्या षटकातील. हा सुंदर असा सुरेख असा चेंडू या ठिकाणी अपील केला जात आहे जोरदार. मात्र अपील फेटाळतोय. षटक क्रमांक पहिले या ठिकाणी समाप्त होते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये प्रथम धावा काढल्या या ठिकाणी आपण पाहतोय 14 धावा आणि 14 धावांच्या मोबदल्यामध्ये या ठिकाणी आपण पाहिलं तर प्रणित 11 संघाला एक महत्वाचा मोहरा मात्र गमवावा लागला. त्याचं नाव आहे राहुल. राहुल या ठिकाणी दमदार सुरुवात केली होती. या स्पर्धेचा शुभारंभ आरंभ जसा झाला होता, सुरुवात चांगली झाली होती, पण नंतर मात्र एक मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये तो आपल्या विकेट गमावून बसला.
जबरदस्त आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय. साई मित्र मंडळ व गावदेवी मित्र मंडळ आयोजित खिडकपाडा प्रीमियर लीग 2026 त्याचा KPL धमाका. सतत 2 दिवस या ठिकाणी क्रिकेटचे रणसंग्राम, क्रिकेटचा थरार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. गावापुरता मर्यादित ही प्रीमियर लीग आहे. सगळे गावातील खेळाडू या ठिकाणी खेळतील. अनेक संघ, जवळजवळ 8 संघ या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि या होळीच्या आणि रंगपंच खूप साऱ्या शुभेच्छा. पॉज बॉलर कंपल्सरी आणि कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. गोलूच्या मार्कवर नवीन गोलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाजाचं नाव आहे तन्मय. अशा प्रकारचं सातत्याने खराब जर गोलंदाजी केली तर मात्र धावांचा डोंगर नक्कीच उभा राहील. हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र जातोय या ठिकाणी फाईनलीगच्या दिशेने. बघूया 4 धावा मिळतात का या 2 शतरक्षक धावतात. चेंडू मात्र जातोय सीमा रेषा पार, खणखणीत दणदणीत चौकार. खेळाडूला फक्त बिमरसाठी, बाकी दुसऱ्या कुठल्या गोष्टीसाठी नाही. हा या ठिकाणी जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. अगदी चांगल्या लाईन मध्ये हात टाकलेला चेंडू या ठिकाणी फुटवर्क पाहायला मिळाला नाही. जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला, पूर्णपणे बीट झाला. हा चेंडू जातोय निर्धाव, धावसंख्या स्थिर 20. दुसऱ्या रिओचा ऑप्शन अजून चालू झालेला नाहीये. चालू झाला की आम्ही आपल्याला कळवतो, याची नोंद घ्यायची. हा या ठिकाणी पाहतोय आपण चेंडू मात्र जातोय मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये. 30 सर्कलमध्ये असलेल्या क्षेत्राच्या या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करतोय आणि अशा सपाट मैदानात खेळायला कोणाला आवडणार नाही. अगदी क्रिकेटला साजेसं असं मैदान या ठिकाणी या गावाला लावलंय, अर्थात खिडकपाडा गावाला. आणि या मैदानावरती सातत्याने अनेक डेच्या नाईटच्या मॅचेस होत असतात. राहुल हा वैयक्तिक 14 या धावसंख्येवर बाद झाला. त्याच्यानंतर सुमित या ठिकाणी एक चौकार ठोकून वैयक्तिक 5 या धावसंख्येवर खेळतोय. त्यानंतर आला अक्षय ठाकूर. 2 चेंडू आतापर्यंत खेळला पण एकही धाव काढू शकला नाही. लेफ्ट हँड बॅट्समन या ठिकाणी पाहतोय अक्षय. हा या ठिकाणी मात्र चेंडू मात्र पायावर आदळला. या ठिकाणी जोरदार अपील करण्यात आलेला आहे. पंच मात्र स्थिर निशब्द अपील केला गेला होता. ज्याप्रमाणे आपण कोर्टामध्ये अपील करतो ना न्यायाधीशांना, त्याच प्रकारचा अपील या ठिकाणी पंच म्हणजे अर्थात एक न्यायाधीशच आहेत, त्यांच्याकडे अपील केला गेला होता पण त्यांनी या ठिकाणी फेटाळलाय. चेंडू मात्र या ठिकाणी बाद जातोय निर्धाव. हा या ठिकाणी पण अपील केला गेला होता. बघूया, खरं तर चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी मात्र दोघांनी एकमेकांना चांगला कॉल दिला आणि तो कॉल खूप महत्वाचा असतो. पंच बॅट कट आहे का काय? बॅट कट म्हणजे प्रत्येक गोष्टीचा इशारा तसा आम्ही या ठिकाणी उल्लेख करू. भावेशजी उलवेकर आणि सनी भोईर या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण या ठिकाणी पाहतोय. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या स्पर्धेसाठी. या ठिकाणी आता प्रॉपर टायमिंग बसला नाही. चेंडू मात्र मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये. षटक क्रमांक या ठिकाणी दुसरा समाप्त होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा केवळ मात्र लागते. या ठिकाणी आपण पाहतोय 23. पहिल्या षटकामध्ये धावा होत्या 14. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये
गोलंदाज पण पाहिलं तर तन्मय यांनी 9 धावा दिल्या. पॉवर प्लेची जी 2 महत्वाची षटकं होती ती मात्र या ठिकाणी समाप्त झालीत. तर बघूया आता 3 षटकं या ठिकाणी आता 3 पूर्ण संपूर्ण बाउंड्री लाईनला या ठिकाणी क्षेत्ररक्षणाचं कवच आता या ठिकाणी आच्छादलं जाईल. ज्याप्रमाणे आता गोलंदाज गोलंदाजी करेल त्याच प्रकारचं व्यूहरचना रचली जाईल या ठिकाणी. लॉंग ऑफ असेल, लॉंग ऑन असेल, पॉईंटच्या दिशेला, स्क्वेअर लेगच्या दिशेला, मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, सर्व क्षेत्रामध्ये अगदी दूरवर क्षेत्ररक्षण पसरवलं जाईल. प्रत्येक षटकाला मात्र या ठिकाणी साईड चेंज केली जाते. आपण या ठिकाणी पाहतोय दोन्ही बाजूनी क्रिकेटचा आनंद घेताना. आजच्या दिवसातील सकाळच्या सत्रातील हा पहिला सामना चालू झालाय. अर्थातच प्रिन्स 11 वर्सेस प्रणित 11. प्रथम या ठिकाणी प्रिन्स 11 संघाने नाणेफेकी जिंकली आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी मात्र आमंत्रित केले ते प्रणित 11 संघाला. आणि स्वतः संघ नायक कॅप्टन सर सेनापती या ठिकाणी गोलंदाजच्या भूमिकेवर आपण या ठिकाणी पाहतोय. ओके, संघनायक आता संघासाठी किती विकेट मिळवतोय का? संघनायकाकडे खूप अनुभव आहे. या अनुभव आता पणाला लावेल का या ठिकाणी या मैदानावरती? घरचं मैदान आहे. घरच्या मैदानावर चाललेल्या प्रीमियर लीग अर्थातच खेडूपाडा प्रीमियर लीगचं या स्पर्धेचं भव्य दिवस आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय. 7-8 फॉलांचा स्टार्ट घेऊन या ठिकाणी स्पिनिंग गोलंदाजी करताना हा फुलटॉस चेंडू या ठिकाणी कॅच होते का पाहायचा. झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला होता. झेल तर मिळाला नाही पण चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी झालंय आणि चेंडू उचलणार तोपर्यंत मात्र सहजरित्या दुसरी धावी कंप्लीट केली गेली. झेल थोडासा दूर होता. प्रयत्न केले गेले होते. शुभम चांगला हा या ठिकाणी जागरण खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. गोलंदाजाने मात्र चाणाक्ष नीती अवलंबली. या चेंडूला मात्र या ऑफस्टंपच्या या फलंदाजापासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आणि यशस्वी ठरला. हा चेंडू मात्र जातोय निर्धाव. धावसंख्या स्थिर 25. 5 षटकांचे सामने. या धावसंख्या किती उभारते ती. हा कार्पेट शॉट या ठिकाणी पाहायला मिळते. चेंडू मात्र जातोय मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या गॅपमध्ये. विकेट केली जाते. विकेट किपर मात्र थोडासा पुढ्यामध्ये चेंडू पडला, पकडता आला नाही. धावसंख्या या ठिकाणी 26. एका धावेवरती मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे. खरं तर सुरुवातीला राहुल आला होता. राहुलने मात्र जबरदस्त स्फोटक अशी फलंदाजी करत 3 चेंडूमध्ये 2 चौकार आणि 1 षटकार ठोकला होता. तो मात्र बाद झाला. तो जर मैदानामध्ये असता तर चित्र काही वेगळं असतं. धावसंख्या मोठी असती. त्याची साथी सहकारी अजूनही सुमित, ओपनिंगला आलेला बल्लेबाज अजूनही मैदानामध्ये आणि वन डाऊनचा अक्षय ठाकूर या ठिकाणी आतापर्यंत 4 चेंडू खेळलाय अक्षय ठाकूर. केवळ मात्र एकच धाव काढू शकलाय. फलंदाजी मात्र या ठिकाणी थोडीशी ढासळली त्याची. कमबॅक करावं लागेल. संघाला चांगल्या स्थितीमध्ये न्यायचा असेल तर या ठिकाणी चांगला खेळ दाखवावा लागेल. मोठमोठे फटके मारावे लागतील. धावसंख्या 26. 1 बाद 26. चला स्पीडअप घ्या. चला हा या ठिकाणी क्रॉस द लाईन करण्याचा प्रयत्न. या ठिकाणी पंच काय बॅट कट आहे लेग बाय काय लेग बाय इशारा लगेच करत जा आम्हाला, म्हणजे तसं आम्ही तसं या ठिकाणी उल्लेख करू. धावसंख्या 27. 7-8 आपण पाहतोय प्रत्येक वेगवेगळा व्हेरिएशन या ठिकाणी गोलांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. धावसंख्या बघतोय आपण या ठिकाणी झाली 27. प्रयत्न सातत्याने फलंदाज करतोय पण गोलंदाजाने मात्र थोडंसं जखडून ठेवलं या ठिकाणी. आतापर्यंत 4 चेंडू फेकले. 4 चेंडू मध्ये केवळ मात्र 4च धावा दिल्यात. इथे करा. रिव्ह्यू चालू झाले या ठिकाणी बिमर साठी. हा मोठा फटका. हवाई यात्रा केली गई गेंद बिना टिकट के. टाटा बाय बाय सी यू डीजे. एक बाद 33. शेवटचा चेंडू. हा एक मोठा फटका प्रयत्न. बॅटचा मात्र प्रॉपर टायमिंग झाला नाही या ठिकाणी. चेंडू मात्र स्क्वेअर लेगच्या ठिकाणी जातोय आणि सहजरित्या मात्र दुसरी धाव कंप्लीट केली जाते.
या 2 धावेने धावसंख्या पुढे सरसावते. 35 धावसंख्या, एक बाद 35. षटक क्रमांक तिसरे या ठिकाणी समाप्त होते. पहिल्या षटकामध्ये वेदांत याने 14 धावा दिल्या आणि 1 विकेट मिळवला होता. त्यानंतर तन्मय याने 9 धावा दिल्या, विकेट मिळवता आली नाही. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मारुती याने 12 धावा दिल्या, त्यालाही विकेट मिळवता आली नाही. अशा तऱ्हेने एक बाद धावसंख्या 35. चला वळूया, थोडासा वेळ असेल तर आपण वळूया अतिथींच्या सन्मानाकडे. या स्पर्धेचे प्रमुख अतिथी आदरणीय सन्मानशी धनाजी भोईर साहेबांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं या करूया स्वागत आणि अतिथीचं करूया यथोचित मान सन्मान. मी विनंती करेन आयोजकांनी की आपण या ठिकाणी प्रमुख अतिथी एक सामाजिक कार्यकर्ते, दानशूर व्यक्तिमत्व धनाजी भोईर साहेबांचं करूया यथोचित मान सन्मान. महाराष्ट्राचा वस्त्रालंकार, प्रेमाचा प्रतीक गुलाबपुष्प आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह आपण देऊन त्यांना सन्मानित करूया. धन्यवाद धनाजी भोईर साहेब, आपण या ठिकाणी आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवलीत. आपलं मनापासून स्वागत केलं या स्पर्धेच्या माध्यमातून. या ठिकाणी पाहतोय आपण एक लहान बच्चा आहे, सकाळपासून या ठिकाणी आलेला आहे आणि या ठिकाणी खरंच खूप आनंदी आहे की मी कुठेतरी वेगळ्या ठिकाणी आलोय. बॅट उचलत नाही त्याला, तरी पण तो उचलण्याचा प्रयत्न करतोय. असा गोड असा मुलगा आकाश. गोलच्या मार्कवर आपण पाहतोय या ठिकाणी अल्पेश मयूर उर्वेकर यांचा छोटासा नन्हासा मुलगा या क्रिकेटचा आनंद घेताना या मैदानावरती. ग्रीश, चला जाऊया मैदानाकडे. आपण पाहतोय धावसंख्या झाली धावफलकावरती 1 बाद 35. फुटा चेंडू या ठिकाणी भिरकावून दिलाय लॉंगऑफच्या क्षेत्रामध्ये. डीप मध्ये असलेला क्षेत्र मात्र जबरदस्त चांगलं क्षेत्ररक्षण करतोय आणि दुसऱ्या धावेसाठी या ठिकाणी नकार दिला गेलाय. एका धावेची भर पडते. 1 बाद 36 माझ्या समोर जोडले गेले अर्थातच नवजीवन उल्वेकर, उत्कृष्ट गुणलेखक, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी प्रत्येक चेंडूची अगदी अचूक माहिती मला या ठिकाणी मिळते. अक्षय ठाकूर आतापर्यंत 6 चेंडू खेळलाय, धावा काढल्यात केवळ मात्र 2, म्हणजे मागणं ठरतोय अक्षय ठाकूर. अक्षय म्हटलं तर फिल्म इंडस्ट्री मधला एक मोठा हिरो, तो मात्र चमकला फिल्म इंडस्ट्रीमध्ये. अक्षय, तुला या मैदानावरती चमकायचंय, चांगली फलंदाजी कर. आणि सुमितने मात्र 9 चेंडू मध्ये 17 धावा काढल्यात आणि खेळतोय तो मैदानावर. सुमित, हा या ठिकाणी झेल होते का पाहायचा. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक, चेंडू मात्र जातोय सीमा रेषा पार. 1 बाउन्स आलेला हा चौकार. छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी होती. गनिमत कावा करायचे आणि कमी संख्याबळ असताना सुद्धा त्यांनी मोठमोठ्या मोहिमा आखल्या आणि जिंकल्या आणि मुघलांना मात्र सळोकी पळत सोडलं होतं. असे छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. सुमित या ठिकाणी अंद फायर. फुटा चेंडू या ठिकाणी कॅच होते का? चेंडू मात्र लॉंग स्टॅपच्या दिशेने मागच्या बाजूला. 4 धावांसाठी बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. त्यामधून चेक केला जाईल. एक मिनिटाचा अवधी द्या. या ठिकाणी चेक केलं त्या आयोजकांच्या वतीने हा चेंडू नो आहे की नाही आणि योग्य तो निर्णय या ठिकाणी देण्यात येईल आणि त्याचं आपण प्रत्येकाने स्वागत करायचंय.
नो बॉल आहे. अगदी जवळजवळ 3-4 वेळा चेक केला गेला या ठिकाणी आणि हा नो बॉल आहे. नो बॉलचा इशारा. फ्री हिट. आजच्या दिवसातील हा पहिला फ्री हिट. फ्री हिट म्हटलं तर मेजवानी पंचपक्वान्न, या पंचपक्वानाचा आस्वाद घेईल का हा फलंदाज सुमित? धावसंख्या पुढे वाढली 45. मोठा फटका या ठिकाणी. झेल झाला तरी मात्र या ठिकाणी हा फलंदाज बाद होणार नाही, कारण का फ्री हिट आहे. आंतरराष्ट्रीय नियमावली या ठिकाणी वापरली जाते. 2 धावा सहजरित्या काढल्या जात आहेत आणि अर्ध्या दशकाच्या दिशेने वाटचाल करणारा हा संघ अर्थाचा प्रणित 11. 47 धावा झाल्यात या ठिकाणी सांगतायत नवजीवन उलवेकर. एक बाद 47. धोरा मात्र या ठिकाणी सांभाळतोय सुमित. सुमित्र मात्र षटकार आणि 3 चौकारसानी या ठिकाणी खेळतोय. कडा प्रहार. चेंडू जाईल का सीमारेषा पार? पाहायचा आहे. गई गेंद सीमारेषा पार. 6 रन केले आहेत. दणदणाता सनसनाटा छगा. धावसंख्या आली अर्धशतक पूर्ण. 53 धावा टाळ्या झाल्या पाहिजेत नक्कीच. 53 धावा कंप्लीट झाल्या या ठिकाणी प्रति 11च्या. अतिशय चांगला असा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला. चेंडू आतापर्यंत झाले तर 5 चेंडू झालेत अल्पेशचे. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या 4थ्या षटकातील. नो बॉलचा इशारा या ठिकाणी. खरं तर हा बिमर आहे, डोक्याच्या वरनं गेला, डायरेक्ट स्टंपच्या मागे गेलेला हा. बॉलर बाद. हा नियम आहे, नियमावलीनुसारच या स्पर्धा चालतायत. याच्या अगोदर बिमर टाकला होता, आताही टाकला गेला आणि हा गोलंदाज मात्र बाद होईल. एक चेंडू टाकण्याकरता कोणाला तरी नवीन गोलंदाजाला यावं लागेल. फ्री हिट. फ्री हिट. पंचांचा इशारा येतोय. फ्री हिट. आणि पुन्हा एकदा स्ट्राईकला कोण आहे तर अर्थातच सुमित आहे. मगाशी फ्री हिटचा त्याला फायदा उचलता आला, केवळ 2 धावा काढता आला. ह्या फ्री हिटचा फायदा उचलेल का सुमित? पाहूया. 54 धावा धावफलकावरती. रिप्लेस बॉलरचं नाव काय? शुभम. एक चेंडू टाकेल शुभम. हा मोठा फटका. 20 कडाली तसा आवाज झाला. चेंडू गेला सीमा रेषा पार. 6 धावांसाठी हा एक गगनभेदी षटकार. ती 1 बाद 60. 6व्या दशकाला स्पर्श करताना हा प्रणित 11 संघ एकंदरीत धावा अल्पेशने दिल्या. 25 धावा या ठिकाणी दिल्या. मागणं ठरतो या ठिकाणी. विकेट मात्र मिळवता नाही. शेवटचं षटक असेल या पहिल्या इनिंग मधील अखेरचा आणि 40+ बॉलर या ठिकाणी वापरला लागेल. महेंद्र पाटील. आदरणीय सन्मान्य श्री जीवनजी भोईर साहेब, आपणास विनंती असेल आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचंय. आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. या जीवनजी भोईर साहेब. नक्कीच 40+ कंपल्सरी स्पर्धेचे नियम मला अगोदरच आपल्याला या ठिकाणी सांगितले होते आयोजकांनी. त्या नियमानुसारच या ठिकाणी या स्पर्धा पार पडतायत. 12 प्लेयर असतील. 40+चा बॅट्समन कधी येईल आणि 40+चा गोलंदाज कधी गोलंदाजी करेल. 5 षटकांचे सामने आणि 5 गोलंदाज या ठिकाणी वापरले जातील, याची नोंद घ्यायची. चला खेळण्यासाठी या ठिकाणी अक्षय ठाकूरला मात्र तर शेवटच्या याच्यामध्ये सुमित मात्र या ठिकाणी 15 चेंडूमध्ये 39 धावा काढल्या सुमितने. क्या बात आहे. जबरदस्त स्फोटक अशी फलंदाजी या ठिकाणी केली सुमितने. अक्षयला आता मात्र शेवटची संधी असेल. शेवटचा षटक आहे. आतापर्यंत 6 चेंडू खेळास अक्षय फक्त 2च धावा काढल्यास. आता टॉप गिअर टाकावं लागेल. आपली आक्रमकता, तीव्रता, भेदकता तुला दाखवावी लागेल. एकीकडे एक सिनियर खेळाडू तर एकीकडे एक ज्युनियर खेळाडू. गोलच्या मार्कवर महेंद्र पाटील. पहिला चेंडू 7-8 बॉलांचा स्टार्ट घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. खोलवर टप्प्यातला टाकलेला चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. चेंडू जातोय या ठिकाणी डीप क्षेत्रामध्ये.
टप्पा चांगला या ठिकाणी म्हणतात. खरं तर अनुभव आहे त्यांच्याकडे, कित्येक वर्ष क्रिकेटसाठी खेळलेत. क्रिकेटसाठी खूप मोठं योगदान आहे आणि घरच्या मैदानात खेळताना कोणाला आवडणार नाही. आज पाहतो या ठिकाणी खेडूपाडा प्रीमियर लीग या स्पर्धेचं भव्य दिवस आयोजन. अनेक मान्यवर या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचे या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत. त्याचबरोबर लाईव्ह या ठिकाणी प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच WTCच्या माध्यमातून लाईव्ह बघणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं या ठिकाणी स्वागत. असेच आमच्याशी जोडले राहा लाईव्हच्या माध्यमातून. पुढचा चेंडू महेंद्र पटेल यांचा. मोठा फटका या ठिकाणी लंगॉफच्या क्षेत्रामध्ये झेल होते का पाहायचा आहे. सुंदर असा झेल. खेळी संपुष्टात अक्षय ठाकूर याची. आपण या ठिकाणी पाहतोय 61 2 बाद 61 आणि महेंद्र पाटील या ठिकाणी अगदी साजेशी आपल्या वयाला असा सिनियर खेळाडूची गोलंदाजी कशी असावी आणि गोलंदाजी कशी करावी याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे महेंद्र पाटील. आपल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडू या ठिकाणी सफलता मिळवते. नवीन फलंदाज मैदानात दाखल होते सुनील. मजबूत यष्टीचा मजबूत वांद्याचा या ठिकाणी त्याच्या फटक्यामध्ये ताकद आहे की नाही आपल्याला पाहायला मिळेल. हा सुंदर असा चेंडू या ठिकाणी टाकला गेला होता. चेंडू मात्र पायावर आदळला गेला होता. बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला होता. पाहायला लागला मित्रा बॉल. आम्हाला इथनं दिसतोय तो पाहायला लागला म्हणून तर थोडासा स्विंग झाला. या ठिकाणी पाहतोय आपण धावसंख्या 62. अक्षय ठाकूर खोलवर टप्प्यातला टाकलेला चेंडू मध्ये ट्रॅव्हल करतो या ठिकाणी पण लंगाच्या क्षेत्रामध्ये एकच केवळ मात्र धाव मिळते. सातत्याने आपण पाहतोय महेंद्र पाटील अचूक लाईन लेंथ मध्ये गोलंदाजी करतोय. हा गोलंदाज सिनियर खेळाडू 40+ पहिल्या चेंडूवर एक धाव, त्याच्यानंतर विकेट, त्याच्यानंतर लेगबायची एक धाव, त्याच्यानंतर एक धाव, त्यातून 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या पुढे सरसावली 63. या ठिकाणी केलं जाते. चांगली फेकी केली जाते. रनच्या रूपात बाद झाला असता हा फलंदाज. कदाचित चेंडू पकडला असता तर स्ट्राईकला या ठिकाणी चेंडू फेकला गेला होता. बरं उशीर झाला. चांगले गोलंदाजी होते. चांगल्या क्षेत्ररक्षण झालंय. तर हा जर चेंडू जर व्यवस्थितरित्या पकडला गेला असता तर हा फलंदाज मैदानाच्या बाहेर गेलाच असता. शेवटचा चेंडू असेल अंतिम चेंडू. धावसंख्या या ठिकाणी 65. शेवटचा चेंडू. मोठा फटका या ठिकाणी. उंची गाठे लांबी कमी. झेल खाली क्षेत्ररक्षक. झेल होते का पाहायचा. अप्रतिम असा झेल. खेळी मात्र संपुष्टात. वेल डन वेल प्ले महेंद्र पाटील. आणि एक पहिली इनिंग या ठिकाणी संपते. नाट्याचा पहिला अंक या ठिकाणी संपला जातोय. धावफलकावरती धावा होतात एकंदरीत 65 आणि 66 धावांचं या ठिकाणी लक्ष ठेवले. बघूया आता प्रिन्स 11 संघ या 66 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करतोय. त्याचबरोबर नितलस गावातील आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय सन्मानशी भाऊजी आपणास विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचंय. या भाऊजी. भाऊ या साहेब या. स्वागत आहे. आजच्या दिवसातील सकाळच्या सत्रातील हा पहिला सामना अतिशय चांगला रंगला या ठिकाणी पाहिलं आपण. प्रिन्स 11 संघाने या ठिकाणी नाणेफेकी जिंकली. चला आपण वेळ आहे तर सन्मानाकडे वळूया. या अतिथीच्या सन्मानाकडे मी विनंती करतो आदरणीय सन्मानशी कैलासजी पाटील साहेबांना आपण आपल्या शुभ हस्ते जीवनजी भोईर साहेबांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. या स्पर्धेचे प्रमुख अतिथी या ठिकाणी उपस्थित आहेत. जीवनजी भोईर साहेब यांचा करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत सन्मान. अतिथी देवभव या युक्तीप्रमाणे येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचं स्वागत करणं ही आपली भारतीय संस्कृती आहे, परंपरा आहे. ती सातत्याने आपण जपत आलेलो आहोत. कैलासजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मायेचे उपदार शाल, प्रेमाचं प्रत्येक गुलाब पुष्प आणि या स्पर्धेची गोड आठवण आहे त्यांना एक सन्मान चिन्ह आपण देऊन आपण त्यांना करूया सन्मानित. चला या क्षणांना कॅमेऱ्यामध्ये कैद करूया. कोणीतरी एक फोटो घ्या. धन्यवाद जीवनजी भोईर साहेब, आपण या ठिकाणी आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्यावर अगदी मनापासून आभार तुमचा.
66 धावांचं लक्ष आहे. चला जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. आवाजामध्ये बदल असेल. आमचे साथी सहकारी समालोचक मित्र एक सिनियर समालोचक प्रवीणजी अर्जुने साहेबांच्या सुमधुर वाणीतून ऐकूया पुढचं धावतं समालोचन. हॅलो, धन्यवाद सर. पुन्हा एक बार आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचं, क्रिकेट खेळाडूंचं आणि तमाम क्रीडा रसिकांचं साई मित्रमंडळ आणि गावदेवी मित्रमंडळ आयोजित खेडूकपाडा प्रीमियर लीग 2026 मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. KPL धमाका ज्या स्पर्धेची आतुरतेनं वाट पाहिली जात होती, कारण एकूणच जर पाहिलं तर याच मैदानापासून आपल्या क्रिकेटिंग करिअरला सुरुवात करणाऱ्या अनेक दिग्गज खेळाडूंना आज आपण एका स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी पाहणार आहोत. आणि खेडूकपाडा गाव म्हटलं तर ग्रामीण क्रिकेटमध्ये आपलं एक वेगळं वलय निर्माण करणारा हा संघ आपल्याला निश्चितच पाहायला मिळतो. अनेक विविध स्पर्धांमध्ये सातत्यानं ज्या संघाचा आपल्याला समावेश पाहायला मिळतो. चला, यानंतरच्या होणाऱ्या लढतीचा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. विनंती असेल वेदांश 11 आणि आर्यन 11 दोनही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी या ठिकाणी मुख्य मंचाशी संपर्क करायचा आहे. आजच्या दिवसातील दुसरी लढत वेदांश 11 आणि आर्यन 11 या दोनही टीमच्या कॅप्टन्सला या ठिकाणी विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी तर नितेश भोईर आणि भावेश उलवेकर या दोन संघनायकादरम्यान पुढील सामना आपल्याला निश्चितच पाहायला मिळेल. दोनही मातबगार खेळाडू आणि या दोनही खेळाडूंनी जर पाहिलं तर आपापल्या संघाची बांधणी, प्रत्येक खेळाडूची निवड ही त्याच्या गुणवत्तेच्या आधारावरती केली आणि लीग्सच्या ज्या मॅचेस असतात ना त्यामधली ही निश्चितच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय दीपकजी गोंधळी साहेबांच्या शुभ हस्ते मात्र पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. तत्पूर्वी पहिला सामना आपण या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहिला. 65 धावा धावफलकावरती उभारल्या गेल्या, 66 धावांचं लक्ष. आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातोय. भावेश उलवेकर आणि नितेश भोईर यांच्या दरम्यानची ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. तर नाणेफेकीचा कौल जिंकलाय नितेश. आपला निर्णय लगेचच आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. आणि या दरम्यान आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित आदरणीय दीपकजी गोंधळी साहेबांचाही आपण यथोचित स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करणार आहोत. आणि मी निलेशजी भोईर यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या मुख्य मंचावरती करावा. अतिथी देवो भव ही आपली परंपरा. आलेल्या पाहुण्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आज होळीचा दिवस आहे. सर्वत्र आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. आणि या शुभदिनी सन्माननीय पाहुण्यांनी आपला मूल्य वेळ खर्च करत या स्पर्धेला आपली उपस्थिती दर्शवली. त्यांचा हा यथोचित स्वागत आणि सन्मानाचा सोहळा आपण या मुख्य मंचावरती पाहत आहोत. मायेची उबदार शाल, सुगंधाचं आणि सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन आपण मान्यवरांचा यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावरती करतो. त्यानंतर प्रवीणजी भगत साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते. त्यांचाही आपण यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावरती करूया. आपण नेहमी म्हणतो की अतिथींच्या आगमनानं हर्षित झाला सारा मेळा, धन्य धन्य होऊनी करूया हा स्वागताचा सोहळा. या सन्माननीय या पाहुण्यांचं या ठिकाणी शुभ उपस्थिती आणि त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मानाचा सोहळाही आपण पाहतोय. खरं तर स्पर्धा ही केवळ निमित्त असतं आणि या स्पर्धेच्या माध्यमातून नेहमीच ज्यांची आम्हाला अमूल्य साथ मिळते, प्रवीणजी भगत साहेबांचा यथोचित स्वागत आणि सन्मानाचा सोहळा. आणि हा स्वागत सन्मान करत असताना आमचे आयोजक अर्थातच निलेश भोईर साहेबांच्या शुभ हस्ते मात्र हा शुभ सन्मान आपण या मुख्य मंचावरती होत असताना पाहतोय. तर वेलकम सर, आपल्या सर्व उपस्थित मान्यवरांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. खेळाचा पूर्वार्ध आपण पाहिला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. लक्ष आहे 66 धावांचं आणि या 66 धावांचा कशा पद्धतीने पाठलाग केला जाणार. खरं तर सकाळच्या सत्रामध्ये मान्यवरांच्या शुभ उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा शुभारंभ आपण पाहिला. श्री गणेशाचं पूजन करत असताना या स्पर्धेच्या दरम्यान वापरल्या जाणाऱ्या खेळपट्टीचंही पूजन आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते पाहिलं. आणि एकूणच जर पाहिलं तर KPL धमाका अर्थातच थरार क्रिकेटचा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिल्या सत्रामध्ये दमदार सुरुवात पहिल्या षटकामध्ये केल्यानंतर राहुल बाद झाला आणि तिथून जर आपण पाहिलं तर संघाला एका मजबूत स्थितीमध्ये घेऊन जात असताना इतर खेळाडूंनीही आपलं खेळाचं कलागुण कौशल्य या ठिकाणी दाखवलं गेलं. एकूणच एक गाव एक संघ ज्यावेळेला हा संघ स्पर्धेमध्ये सहभागी होतो. ग्रामीण क्रिकेटमध्ये खेडूकपाडा संघानं मी मगाशी देखील म्हटलं की आपल्या खेळाच्या माध्यमातून एक वेगळं वलय निर्माण केलं. अनेक दर्जेदार क्रिकेट खेळाडू या संघानं दिले. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर 40+ संघही खूप चांगली कामगिरी करताना अनेक स्पर्धांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. खूप काही अशी नावे आहेत की ज्यांनी सातत्यानं टेनिस क्रिकेट विश्वामध्ये खेडूकपाडा गावची आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. आणि अशा तमाम खेळाडूंना एकाच मंचावरती आपण KPL धमाका अर्थातच खेडूकपाडा प्रीमियर लीग 2026 च्या माध्यमातून या ठिकाणी पाहतो आहोत.
एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा, आयोजन, नियोजन अप्रतिम आपल्याला या स्पर्धेचं पाहायला मिळतंय. मैदानाचं ही वैशिष्ट्य या ठिकाणी सांगायचं झालं तर एक अप्रतिम आणि दर्जेदार क्रिकेटचं मैदान, एक ऐतिहासिक मैदान. या दरम्यान सन्माननीय अंकुशजी भोईर साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्यांचाही आपण यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावरती करणार आहोत. तर आदरणीय अंकुशजी भोईर साहेबांना विनंती असेल की आपला यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावरती केला जाईल. त्याचबरोबर सन्माननीय संतोषजी भास्कर यांनाही विनंती करण्यात येते की आपणही आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. तर सामन्याला होती सुरुवात. लक्ष्य विजयासाठी 66 धावांचा. तत्पूर्वी हा शुभ सन्मान आपण या मुख्य मंचावरती करतो आहोत. पहिला चेंडू सन्मान दिला गेलाय. राहुल सातत्यानं या खेळाडूचाही उल्लेख आपण होतो. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर खेडोपाडा संघाचं प्रतिनिधित्व करत असताना अनेक स्पर्धांमध्ये या खेळाडूचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो. अगदी सन्माननीय पाहुण्यांचं देखील यथोचित स्वागत आणि सन्मान आपल्याला मुख्य मंचावरती पाहायला मिळतोय. हे सर्व काही आदरातिथ्य आलेल्या पाहुण्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर निश्चितच खेडूपाड्याच्या प्रत्येक स्पर्धेमध्ये हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या चेंडूला सन्मान दिला, सिंगल धावफलकावरती आली. दुसऱ्या चेंडूचा जर आपण विचार केला तर दुसऱ्या चेंडूवरती मात्र गोलंदाजांना पुन्हा एकदा बॅक ऑन ट्रॅक गोलंदाजी पाहायला मिळते. सातत्यानं विकेट अर्जित करणं, विकेट टेकिंग एबिलिटी आहे या गोलंदाजाकडे आणि खास करून सलामीची जोडी फोडण्याची, सलामीची कोंडी फोडण्याची सर्वोत्तम जबाबदारी या गोलंदाजाच्या खांद्यांवरती आपल्याला पाहायला मिळते. एक उंचपुरा गोलंदाज आहे आणि आपल्या उंचीचा योग्य फायदा करत असताना यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता. विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडूचा मारा केला गेला. मिड विकेटला थोडंसं फंबल, बॅकअप आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित केलं जातंय. अगदी सलामीच्या दोनही फलंदाजांना जणू मानस बनवलाय की पहिल्या षटकामध्ये जास्त धोका पत्करायचा नाहीये. या मैदानावरती कोणतीही धावसंख्या सुरक्षित मानली जात नाही आणि या अनुषंगाने 66 धावांचा जर का यशस्वी पाठलाग करायचा असेल तर एक चांगली सुरुवात मिळणं गरजेचं आहे आणि ती सुरुवात मिळवून देणं या दोन आघाडीच्या फलंदाजांची प्राथमिकता आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता. चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन, बोटांची जादू या ठिकाणी दाखवली जाते. विविधता, व्हेरिएशनसाठी ओळखला जाणारा गोलंदाज. विकेट टेकिंग एबिलिटी जरी असली तरी आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्यात आणि कोणत्याही प्रकारची सफलता नाहीये. 2 चेंडू निर्धाव फेकत असताना राहुलनं मात्र एक योग्य सुरुवात आपल्या संघाला मिळवून दिली आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. स्वतः गोलंदाज या ठिकाणी झेलच्या खाली येण्याचा प्रयत्न करतोय. थोडंसं मिसकम्युनिकेशन पाहायला मिळालं. परिणामी झेल सुटला आणि फक्त झेल सुटला नाहीये तर 2 धावा देखील धावफलकावरती अंकित केल्या जात आहेत. या 2 धावेंच्या बरोबरीनं फलंदाज सिद्धेश उलवेकर मात्र पोहोचतोय आपल्या वैयक्तिक 4 संघाला घेऊन जातोय 5च्या घरात. 66 धावांचं लक्ष्य, 5 षटकांची लढत, 5 गोलंदाज वापरणं अनिवार्य, 1 षटक, 40+ गोलंदाजाचं. हे सर्व काही नियमावली आपल्याला या KPL धमाका 2026 मध्ये पाहायला मिळतात. आणखीन एक चांगला चेंडू आहे. यावेळेला पावलांचा वापर करण्याचा प्रयत्न केला फलंदाजानं, अगदी हेरलं. चेंडूची लाईन आणि लेंथ मध्ये बदलाव केला. सरळ चेंडू जाऊन विसावला यष्टीरक्षकाच्या हातात. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. 66 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकाच्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा आल्यात फक्त आणि फक्त 5 धावा. इक्वेशन जर आपण पाहिलं तर अजूनही येणारे 24 चेंडू शिल्लक आहेत. 4 षटकांचा खेळ बाकी आहे. विजयासाठी 61 धावांची अजूनही गरज. 66 हे विजयाचं लक्ष्य आणि पुन्हा एकदा रिग्रुप होताना हा संघ पाहायला मिळतोय. राहुल म्हटलं तर सातत्यानं क्रिकेटच्या अनेक उन्हाळे पावसाळे ज्या खेळाडूंना पाहिलं, सध्याच्या घडीला जो खेळाडू जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये जर पाहिलं तर विविध स्पर्धेच्या माध्यमातून खेडूपाडा हा संघ सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतो. मग त्या डेचे क्रिकेट असो, रजनी क्रिकेट असो, प्रत्येक स्पर्धेमध्ये या संघाचा नेहमी सहभाग आपल्याला पाहायला मिळतो आणि उत्कृष्ट दर्जाचे खेळाडू देणं ही ओळख राहिली आहे खेडूपाडा संघाची. चला जास्त टीम मीटिंग नको आहे. वेळेचं बंधन आहे मित्रांनो. आपल्याला एकूण 8 संघांचा समावेश आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. यानंतरची लढत अर्थातच वेदांश 11 आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर आर्यन 11 या 2 संघादरम्यानची ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. नाणेफेकीचा कौलही मान्यवरांच्या शुभास्ते झालेला आपण या ठिकाणी पाहिला. एक शिस्तबद्धता क्रिकेटमध्ये जर का तुम्हाला हवी असेल तर खेडूपाड्याच्या प्रत्येक स्पर्धेमध्ये तुम्ही अवश्य या. त्या ठिकाणी तुम्हाला एक शिस्तबद्धता पाहायला मिळते. त्या ठिकाणी तुम्हाला एक क्रिकेट जर तुम्हाला हवा असेल, एक दर्जेदार क्रिकेट जर का पाहायचं असेल आणि या मैदानाचा आपण सातत्याने उल्लेख करतो की एक ऐतिहासिक मैदान आहेत. अनेक क्रीडा स्पर्धा मग त्या डे क्रिकेट असो, रजनी क्रिकेट असो, सातत्याने या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात, आयोजित केल्या जातात. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होताना पाहायला मिळतंय.
5 गोलंदाज वापरणं अनिवार्य असल्या कारणाने तुम्हाला 5 गोलंदाजीचे विकल्प संघामध्ये ठेवावेच लागतील. एकूण 12 खेळाडूंचा समावेश असलेले संघ असतील आणि एक 40 प्लसचा खेळाडू ज्याच्याकडनं किमान एक षटक हाताळणं हे अपेक्षित असणार आहे. फलंदाजीसाठी तो फलंदाज कधीही मैदानाच्या आतमध्ये म्हणजे कोणत्याही क्रमांकावरती येऊ शकतो. ही देखील एक मुभा दिली गेली आहे. गोलंदाजीमध्ये आपल्या वैयक्तिक स्पेलमधलं पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सुनील या ठिकाणी सज्ज होत आहेत. गोलंदाजीच्या भात्यातील आणखीन एक प्रभावी अस्त्र सुनीलच्या माध्यमातून या ठिकाणी वापरलं जात आहे. या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना राहुलला आपण पाहतोय प्रचंड प्रदीर्घ अनुभव, सातत्यानं आपल्या संघाला लीड करत असताना प्रत्येक खेळाडूवरती दर्शवला गेलेला विश्वास, त्याची गुणवत्ता, त्याच्याकडे असणारा खेळ या सर्वांच्या आधारित ही ऑक्शन बेस्ड टुर्नामेंट आपल्याला या ठिकाणी निश्चितच पाहायला मिळते. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता, चॉप करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. पंच अवांतर या ठिकाणी घोषित करतायत. एक अतिरिक्त धाव ही निश्चितच धावफलकावरती अंकित केली जाईल, परंतु एकेरी दुहेरी धावेनं 66 धावांचं लक्ष्य तुम्हाला गाठता येणार नाहीये. 66 धावांचं लक्ष्य गाठायचं असेल तर मात्र तुम्हाला आक्रमक फलंदाजी एका बाजूने सातत्यानं सुरू ठेवावी लागेल, कारण 5 षटकात 66 धावा हे खरं तर एक आव्हानात्मक आहे. पुन्हा एकदा थोडंसं लाईन आणि लेंथ बिघडली आहे. फलंदाजाच्या शरीरापासून दूर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न होतोय आणि या प्रयत्नामध्ये हा लगातारचा दुसरा अवांतर चेंडू. सुनील थोडंसं दिशा वरकटलेत. अगदी फार एंडकडनं गोलंदाजी करतायत. वाऱ्याची साथही जर आपण पाहिली तर यावेळेला गोलंदाजांना मिळते. कारण जी दिशा आपण वाऱ्याची पाहतोय, उजव्या हाताच्या अगदी फलंदाजाच्या विपरीत ही हवा आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, पॅडवरती चेंडू आदळतोय, हलकीशी अपील, परंतु पिचिंग आणि इम्पॅक्ट हा आउटसाइड द लेग स्टंप पाहायला मिळतोय. एक सिंगल मात्र धावफलकावरती जरूर अंकित केली जाईल. लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव कदाचित धावफलकावरती अंकित केली जाईल. धावा येणं गरजेचं आहे. विजयाचा जर तुम्हाला लक्ष्य गाठायचं असेल, विजयाच्या दिशेने जर मार्गक्रमण करायचं असेल, तर येणाऱ्या धावा मग त्या कोणत्याही स्वरूपात असो, धावा धावफलकावरती येणं गरजेचं आहे. यावेळेला लॉफ्ट केलाय मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मधून चेंडू ट्रॅव्हल होत असताना प्रयत्न जरूर केला क्षेत्ररक्षकानं, परंतु चेंडू त्याच्या आवाक्याबाहेर जाईल, सीमारेषा पार, मिळेल केपीएल चौकार. या चेंडूवरती प्रहार केलाय. आक्रमण करणं गरजेचं आहे. पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकांमध्ये 20 प्लस धावा धावफलकावरती येणे गरजेचं आहे. यावेळेला अगदी पुण्यामध्ये चेंडू होता, रडारमध्ये सापडलाय, त्याही चेंडूवरती केलाय घणाघाती प्रहार, पंचांचा इशारा. यावेळेला चेंडू आउट ऑफ द पार्क, 6 धावांसाठी विकेट. वेट अँड वॉचचं क्रिकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. सुरुवातीला स्वतःला वेळ दिला मैदानावरती सेट होण्याचा आणि त्यानंतर मात्र काय आक्रमक फलंदाजी. मारुती ऑन फायर यावेळेला आपल्या वैयक्तिक 12 या धावसंख्येवरती, परंतु गोलंदाजाचं पुनरागमन, प्रत्युत्तर येणं अपेक्षित होतं. स्वतः गोलंदाज सुनील येत आहे जेलच्या खाली, कंप्लीट केला जातोय जेल आणि पहिलं किंदार पडतंय फलंदाजीला. फलंदाज होतोय बाद. मारुती बॅक टू द पॅव्हिलियन. दर्जेदार अष्टपैलू खेळाडू म्हणून मारुतीची ओळख होती. एक षटकार एक चौकार लगावल्यानंतर आपण क्रिकेटमध्ये नेहमी म्हणतो ना, की अति घाई संकटात नेई. एक षटकार आला होता, एक चौकार आला होता, सुनीलवरती मानसिक दडपण बनवलं होतं, परंतु क्रिकेट असो किंवा तुमचं दैनंदिन आयुष्य, तुम्हाला पुनरागमन करता येणं गरजेचं आहे आणि ते पुनरागमन गोलंदाज सुनीलचं आपल्याला पाहायला मिळालं. प्रत्युत्तर त्यानं दिलं फलंदाज मारुती, जो बाद झाला. 5 चेंडूंचा सामना करत वैयक्तिक एक षटकार आणि एक चौकाराच्या मदतीनं 12 धावा. गोलंदाजीमध्ये मारुतीनं 12 धावा खर्च केल्या होत्या, फलंदाजीमध्ये त्या 12 धावा वसूल केल्या, परंतु संघनायकाला याहीपेक्षा आणखीन चांगली कामगिरी अपेक्षित होती.
थोडंसं मी म्हणेन नाराज केलं आपल्या चाहत्या वर्गाला. फलंदाज मारुती बाद झाला. नवीन बॅटर इन ॲट नंबर 3 यावेळेला मैदानाच्या आतमध्ये वेदांत आपल्याला पाहायला मिळत आहेत. याही वेळेला फुलर लेनचा चेंडू होता. मनगडाच्या साह्यानं चेंडू वळवलाय. खरं तर चेंडू अडवणं अपेक्षित होतं. चूक झाली आहे. चुकीला माफी नाही. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. धावफलकावरती आल्यात 23 धावा. एक गडी बाद 23. दुसरं षटक एक लांबलचक षटक आपल्याला पाहायला मिळालं. सुनील याचं तब्बल 8 चेंडू त्यानं या षटकामध्ये फेकले. एकूण धावा खर्च केल्या 18. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 2 पॉवर प्लेच्या षटकांमध्ये 25 प्लस धावा येणं अपेक्षित होतं 66 धावांचा पाठलाग करताना, परंतु 23 धावा धावफलकावरती आल्यात. येणारे 18 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि विजयासाठी 43 धावांची आवश्यकता. या धावांचा पाठलाग केला जाणार. या दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय अवधेशजी भोईर साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. वेलकम सर, आपलं ही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. आणि सन्माननीय पाहुण्यांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. अवधेशजी भोईर साहेब ज्यांचं नुकतंच या ठिकाणी या मुख्य मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळतंय. आपली आसन व्यवस्था ही आमच्या मुख्य मंचावरती करण्यात आलेली आहे. या दरम्यान सन्माननीय आतिशजी भोपी साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. वेलकम सर, आपलंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. पहिल्या 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. सन्माननीय पाहुणे सातत्याने या मुख्य मंचावरती आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर ही ओळख राहिली आहे. हा मुख्य मंच, हा व्यासपीठ सातत्यानं विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळीच्या उपस्थितीनं आपल्याला नेहमीच बहरलेला पाहायला मिळतो. आणि येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचं यथोचित स्वागत आणि सन्मान करणं ही आपली परंपरा राहिली. आणि या परंपरेनुसार आलेल्या सर्व पाहुण्यांचं आपण करूयात मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. 2 षटकांचा खेळ संपलाय. 23 धावा धावफलकावरती आल्यात. येणारे अजूनही 18 चेंडू शिल्लक आहेत. 43 धावांची गरज. इथून एक्सलरेट करावं लागेल. ज्या पद्धतीनं फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होणं अपेक्षित होतं, मारुतीनं ती सुरुवात आपल्या संघाला मिळवून दिली. एक षटकार एक चौकार लगावल्यानंतर थोडीशी आक्रमकता त्यानं दाखवली, परंतु सुनील या गोलंदाजाला मिळालं अपेक्षित यश. एकमात्र सफल गोलंदाज या ठिकाणी आपण पाहिला. आणखीन एक गोलंदाजीचा विकल्प इथे वापरला जाणार. गोलंदाज अक्षय ठाकूर, ज्याची बॅट मैदानाच्या आतमध्ये बोलली. संघनायक देखील आहे. संघाची संपूर्ण जबाबदारी त्याच्या खांद्यांवरती आणि कॅप्टन इज लीडिंग फ्रॉम द फ्रंट. ज्यावेळेला आडव्या बॅटनं प्रहार केलाय, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू लँड होईल. 3 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत, परंतु जो पर्यंत चेंडू उचलणार, फेकणार, इथे दुसरी धाव घेण्याची लालसा मनामध्ये निर्माण झाली. प्रयत्न अपुरे पडले. पॉपिंग क्रीजच्या बाहेर, पंचांचं बोट आकाशाकडे आणि विकेट नंबर 2 बॅक टू द पॅव्हेलियन. संगीत खरं तर रायगड जिल्हा म्हटलं तर क्रिकेट खेळाडूंसाठी पंढरी आणि त्यातल्या त्यात पनवेल तालुका म्हटला तर क्रिकेट खेळाडूंची खाण आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. अनेक दिग्गज क्रिकेट खेळाडू आपल्याला या पनवेल तालुक्यानं दिलेत आणि त्याच पनवेल तालुक्यातील खेडूकपाडा गावामध्ये रंगणारी एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा कळंबोली खेडूकपाडा प्रीमियर लीग 2026 अर्थातच KPL 2026 आपण या ठिकाणी निश्चितच मैदानावरती पाहतोय. विकेट गमावला गेलाय. रेग्युलर इंटरव्हलला विकेट गमावणं हे कुठेतरी मी म्हणेन पथ्याला पडणार नाहीये. धावांचा पाठलाग करत असताना तुम्हाला विकेटचं इम्पॉर्टन्स, खरं तर विकेटचं महत्व ओळखणं गरजेचं आहे. जितका जास्त वेळ तुम्ही मैदानावरती उभे राहणार, तितका जास्त तुम्ही धावांचा पाठलाग हा निश्चितच करू शकता. पहिल्या सत्रामध्ये 65 धावा धावफलकावरती उभारल्या. 66 धावांचं लक्ष्य होतं आणि या लक्ष्याचा पाठलाग करताना सुरुवात अपेक्षेप्रमाणे जरी झाली नसली तरी 2 विकेट्स गमावणं ही कुठेतरी आम्ही म्हणेन डोकेदुखी ठरले. यावेळेला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक येत आहे झेलच्या खाली. अगदी सहज सोपा झेल इथे कंप्लीट केला जातोय. आणखीन एक सफलता. फलंदाज क्रमांक 3 अल्पेश बॅक टू द पॅव्हेलियन.
चौथा फलंदाज या ठिकाणी गमावला जातो. एकूण धावांचा विचार केला तर 4 गडी बाद 28 ही धावसंख्या धावफलकावरती षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू असताना आपल्याला जरूर पाहायला मिळते. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गौरव आपल्याला पाहायला मिळत आहेत. निश्चितच संघ अडचणीमध्ये आणि अशा अडचणीमधून संघाला तारणहार कोण ठरणार, परंतु गोलंदाज अक्षय संघनायक कसा असावा एक मूर्तिमंत उदाहरण त्यानं दिलंय. गोलंदाजीमध्ये कमालीची गोलंदाजी त्यानं केली आहे. तब्बल या षटकाचा विचार केला तर 3 विकेट्स त्यानं मिळवल्या, ज्यामध्ये 2 वैयक्तिक आणि एक सांघिक स्वरूपाची विकेट त्यानं आपल्या नावावरती केली आहे. तब्बल 3 अवांतर चेंडूही या षटकामध्ये पाहायला मिळाले. 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. धावा धावफलकावरती आल्यात त्या 4 गडी बाद 28 धावा. या षटकामध्ये अवघ्या 5 धावा आणि त्या 5 धावांचा जर आपण विचार केला तर 5 धावांपैकी 3 अवांतर म्हणजे बॅटच्या स्वरूपामध्ये फक्त 2 धावा या गोलंदाजानं खर्च केल्यात. कमालीची गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ संपलाय. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ अजूनही येणं बाकी. 28 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी लक्ष्य गाठायचंय 66 धावांचं, म्हणजे अजूनही इथून जर का पाहिलं 38 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 38 धावा होय या मैदानावरती केल्या जाऊ शकतात. एकूणच पाहिलं तर आता फलंदाजी आपल्याला फार एंडकडनं गोलंदाजी आपल्याला जरूर या ठिकाणी पाहायला मिळेल, परंतु फार एंडला एखादा डावखुऱ्या हाताचा फलंदाज या मैदानावरती सर्वाधिक चांगली कामगिरी करू शकतो, परंतु दोनही उजव्या हाताचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. राईट हँडेड बॅट्समनला तुम्हाला अगेन्स्ट द विंड हवेच्या विरुद्ध दिशेनं मारा करावा लागेल, परंतु आता पर्याय फारसे तुमच्याकडे उरलेले नाहीयेत, कारण 12 चेंडू शिल्लक आहेत. 38 धावांची गरज आहे आणि येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती आता केवळ आणि केवळ आक्रमणाशिवाय तुमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाहीये. अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स हे क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो आणि इथे पहा गोलंदाजीमध्ये 40 प्लसचे गोलंदाज कदाचित आता वापरण्याचा निर्णय संघनायकाने घेतलाय. ही एक जमेची बाजू असू शकते, कारण 40 प्लस च्या गोलंदाजाकडून एक षटक अनिवार्य आहे. त्यामुळे आय थिंक या ठिकाणी गोलंदाज प्रभाकरजी उलवेकर यांना आपण गोलंदाजी ट्रॅक वरती पाहतोय मोठ्या कालावधीनंतर. गोलंदाज प्रभाकर यावेळेला मात्र पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतील. झेल सुटलाय. खूप काही घडलंय मैदानाच्या आतमध्ये. अगदी रनआउटची संधी देखील होती. ही संधी ही गमावली आहे. पहिल्या चेंडूवरती जर आपण पाहिलं तर सटीक लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी जरूर पाहायला मिळाली. आतापर्यंत क्षेत्ररक्षण अप्रतिम दर्जाचं राहिलं, परंतु या चेंडूवरती मात्र झेल सुटला. फक्त झेल सुटला नाहीये तर रनआउटची संधी गमावली गेली. एकूण धावा धावफलकावरती आल्या 2. येणारे 11 चेंडू आता शिल्लक आणि विजयासाठी 36 धावांची गरज. 11-36 हे समीकरण चेंडू आणि धावांमध्ये 15चं अंतर अजूनही आपल्याला. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. प्रभाकर जुलवेकर यावेळेला मात्र आडवा बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न. आउट ऑफ अवे फ्रॉम द बॉडी, थोडासा आउटसाइड द ऑफ स्टंप हा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. या ठिकाणी थोडासा संभ्रम 2 पंचांच्या दरम्यान जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. चला फलंदाज या ठिकाणी बाद झालेत. कदाचित मुख्य पंचांच्या नजरेमध्ये ही गोष्ट आली नव्हती की चेंडू बॅटीचा आउटसाइड एज घेऊन सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. निर्धाव चेंडूची सांगत होते. फलंदाजही या ठिकाणी गमावला जातोय आणि नवीन बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अण्णा अर्थातच प्रभुदासजी भोईर साहेबांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि हे इंटरेस्टिंग बॅटल असणार आहे, कारण एकीकडे प्रभाकरजी उलवेकर गोलंदाजी करतील आणि त्यांना प्रभू अण्णा या ठिकाणी बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतील. लेफ्ट हँडेड बॅटर आहेत आणि या मैदानावरती ज्यावेळेला फार एंड कडनं गोलंदाजी होते लेफ्ट हँडेड बॅटरला, या ठिकाणी जरूर आपल्याला षटकार पाहायला मिळेल. महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटना खरं तर राजकीय वर्तुळामध्ये असताना अनेक चौकार षटकार त्यांचे आपण पाहिलेत, परंतु आता क्रिकेटच्या मैदानावरती चौकार षटकारांची गरज आहे. संघ अडचणीमध्ये आहे आणि सातत्यानं जर आपण पाहिलं तर त्यांची कामगिरीकडे देखील तमाम क्रीडा रसिकांची नजर लागून असतील. आज क्रिकेटच्या मैदानावरती त्यांचे फटकारे आपल्याला पाहायला मिळतील. एरवी राजकारणामध्ये चौकार षटकार लगावण्यामध्ये माहीर, परंतु मैदानावर काय घडणार. पोलर लाईनचा चेंडू होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मेस अशा प्रकारचं चित्र मैदानावरती पाहायला मिळतंय. दोनही एकमेकांच्या विरोधामध्ये आपल्याला जरी पाहायला मिळाले असले तरी अगदी एक दुसऱ्याची सावली म्हणूनही दोघांना ओळखलं जातं. एकीकडे प्रभाकरची गोलंदाजी करतायत, दुसरीकडे प्रभू अण्णा आपल्याला बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात.
वैयक्तिक आयुष्यामध्ये खरं तर खूप चांगले मित्र, चांगले संबंध आहेत. पण मैदानामध्ये जेव्हा आपण जातो ना, तेव्हा प्रतिस्पर्धी असतो, दुश्मन नसतो. या ठिकाणी प्रतिस्पर्धी म्हणून एक ठिकाणी मैदानात खेळतात. बघूया आता प्रभुदाजी अण्णा आपल्या या फलीच्या मागे क्लीन बॉल तिपलाची मिडल स्टंप गायब. दांडा गोल बत्ती गोल डीजे. फलंदाज गमावलाय. जवळपास निम्मा संघ गारद झालाय. 5 गडी बाद. नवीन बॅटर दीपक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. इनेट नंबर 8 दीपक मैदानाच्या आतमध्ये आलेत. संघ अडचणीमध्ये आहे. विजयासाठी लक्ष्य 66 धावांचं. प्रत्युत्तर दाखल आतापर्यंत फक्त आणि फक्त 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. म्हणजे अजूनही 35 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्याकरता. आणि प्रभाकर या ठिकाणी गोलंदाजी करतायत. कमालीची गोलंदाजी आहे. फार एंड कडनं गोलंदाजीसाठी आणणं हा संघनायकाचा निर्णय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. अक्षयच्या प्रमुख नेतृत्वाखाली खेळणारा संघ आहे. राहुल सारखा अनुभवी खेळाडू या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. संघाचं प्रतिनिधित्व करताना आपल्याला पाहायला मिळतोय. एकूणच पाहिलं तर कमालीचा खेळ पहिल्या सत्रामध्ये 65 धावा धावफलकावरती आल्या. एकूण या एकेरी स्वरूपाच्या 31 रन्स ऑन द बोर्ड. 31 धावा धावफलकावरती आहेत. येस. या दरम्यान भावेशजी भोईर यांनाही विनंती असेल की आपणही या ठिकाणी आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. मागील काही चेंडूंवरती जर पाहिलं तर केवळ गोलंदाज आणि यष्टीरक्षक या दोघांमधलाच खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. कारण फलंदाज केवळ मध्ये बॅट्समन आपल्याला मध्ये जरूर उभा राहिलेला पाहायला मिळतोय. हतबल आहे, निराश आहे, हताश आहे. षटक क्रमांक 14 देखील या ठिकाणी संपतंय. कमालीची या ठिकाणी जर आपण पाहिलं तर गोलंदाजी. चला वेदांश 11 आणि आर्यन 11 दोनही टीमच्या कॅप्टन्सनी रेडी राहायचंय. हा सामना संपल्यानंतर लगेचच आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आणि दोन्ही टीमच्या खेळाडूंना विनंती आहे की हस्तांदोलन करून शेक हँड्स करूनच आपण मैदान सोडायचं आहे. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. 31 धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय म्हणजे अजूनही 35 धावांची गरज. 6 चेंडू 35 धावा. क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो की नथिंग इज इम्पॉसिबल. क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाहीये. अगदी एक चेंडू 11 धावाही होताना आपण याच मैदानावरती पाहिल्या. त्यामुळे क्रिकेट आहे आणि या क्रिकेटमध्ये नक्की काय घडणार हे येणारे 6 चेंडू आपल्याला चित्र जरूर स्पष्ट होईल. चला शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय. अंतिम षटक, निर्णायक षटक. गोलंदाज या ठिकाणी सज्ज होत आहेत. मनीष ऑफ ब्रेक पद्धतीची गोलंदाजी करणं ही ओळख राहिली आहे मनीषची. थोडासा लेग स्टंपला सोडून जाणारा चेंडू, पंचांचा अवांतरचा इशारा या ठिकाणी जरूर येईल. एक अतिरिक्त स्वरूपाची धाव. पहा एकेरी दुहेरी धावेनं हा सामना जिंकता येणार नाही. आपण मगाची देखील उल्लेख केला. कारण लक्ष्य गाठायचंय 66 धावांचं. अवघ्या ते 32 धावा धावफलकावरती आहेत. म्हणजे अजूनही 6 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. परंतु जो एक गोलंदाज 40 प्लसचा गोलंदाज आपण या ठिकाणी पाहिला, त्याने कमालीची गोलंदाजी केली आहे. त्या अगोदर जर पाहिलं तर तिसऱ्या षटकामध्ये ज्यावेळेला संघनायक स्वतः आला, 3 अवांतर चेंडू फेकत असताना अवघ्या 2 धावांचं त्यानं षटक हाताळलं. 3 विकेट्स त्यानं आपल्या नावावरती केल्या, ज्यामध्ये 2 वैयक्तिक आणि एक सांघिक स्वरूपाची सफलता त्याला मिळाली आणि तिथून खऱ्या अर्थानं या सामन्याला यू-टर्न आपल्याला पाहायला मिळाला. इथे मात्र स्लॉटमध्ये चेंडू मिळालाय. दीपकच्या अगदी मिडल ऑफ द बॅट. जसा चेंडू जितक्या वेगानं आला, तितक्याच वेगानं फेकून दिलाय. सीमारेषा पार येतोय केपीएल षटकार. तर मी म्हणेन येणाऱ्या सामन्यांसाठी ही खऱ्या अर्थानं संघनायकासाठी एक जमेची बाजू असणार आहे, की त्यांचे तळातील फलंदाजही मोठे फटके लगावू शकतात आणि अगदी दीपकही सांगतात आपल्या संघनायकाला, की मोठी फटकेबाजी जरूर पाहायला मिळेल. मी विनंती करतो आदरणीय प्रभुदाजी अर्जुन भोईर साहेब अर्थातच अण्णा अध्यक्ष
महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटना यांचाही या ठिकाणी शुभागमन होत आहे. तर साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. त्यांचा खेळही आपण या मैदानावरती पाहिला. 5 षटकं त्यांनी क्षेत्ररक्षणही मैदानावरती केलं. फलंदाजीमध्येही त्यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. आणि हेच आहे, हे खेळीमेळीचं वातावरण आहे, हे आनंदाचं वातावरण आहे. हा क्रिकेटचा खऱ्या अर्थानं मी म्हणेन की उत्सव आहे आणि हा क्रिकेटचा उत्सव मात्र आज या खेडूपाडा नगरीमध्ये आपल्याला या मैदानावरती जरूर पाहायला मिळतोय. सामन्यामध्ये फारसं काही उरलेलं नाहीये, कारण केवळ औपचारिकता या सामन्यामध्ये शिल्लक. एकूण धावांचा विचार केला तर 38 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता, फुल टॉस, अगदी फुल टोल वसूल करणारा डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू सीमारेखा पार, षटकार.